शेतकरी बांधवांनो, मी पंकज चौधरी रॅकॉल्ट ॲग्रीटेक इंडिया ह्या कंपनीकडनं बोलत आहे. आपण आला प्रांजल रोजेस या प्लॉटवरती. तर आपले ते प्रोडक्ट वापरतात सगळेच प्रोडक्ट. तर ते आपली माहिती सांगतील आधी आणि नंतर आपलं प्रोडक्ट कोणकोणतं कशा प्रकारे वापरला तर ते माहिती सांगतील. सर नमस्कार, माझं नाव जालिंदर गोबा पाटील. माझं 2 एकरमध्ये प्रांजल रोजेस या नावाने फर्म आहे. तर रॅकॉल्ट ॲग्रीटेकचे आम्ही नेहमी जे प्रोडक्ट आहेत ते नेहमी वापरतो. त्यामध्ये बोरॉन फर्टिगेशनमध्ये वापरतो. त्याच्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते पण आम्ही फर्टिगेशन मध्ये वापरतो. त्यांचेही चांगले रिझल्ट आहेत. तसेच स्प्रेविल हे कुठल्याही स्प्रेमध्ये जसं फंजीसाईड असतील, इन्सेक्टिसाईड असतील, सगळ्या किंवा टॉनिक असतील, PGR असतील, त्याच्यामध्ये आम्ही 0.3ने त्याचा वापर करतो. तसेच त्यांचं एक न्यूट्रिविल सिलिकॉन हे सुद्धा आम्ही खालून ड्रीपमधून पण देतो आणि स्प्रेमधून पण घेतो. खालून ड्रीपमधून म्हटलं तर एकरी 1.5 ते 2 लिटर फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर किंवा कटिंग बेंडिंग नंतर साधारणतः 20 दिवसानंतर ड्रीपमधून देतो. आणि स्प्रेमध्ये बर्ड फॉर्मेशन झाल्यानंतर किंवा बर्ड फॉर्मेशनच्या वेळेस 1 ml पर लिटर या पद्धतीने आम्ही स्प्रे करतो. त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते सुद्धा आम्ही 1 ग्रॅमने त्याच्यामध्ये मिक्स करून फवारणी करतो. ते फवारणी केल्यामुळे आम्हाला पानांची साईज, ग्रेनेज, स्टेम लेंथ आणि बड साईज हे इन्क्रीज झालेल्या दिसून येतात. आणि एकंदरीत न्यूट्रिबिल सिलिकॉन वापरल्यानंतर क्रॉपमध्ये स्ट्रेंथ येते आणि अपटेक पण वाढतो आणि फंगल डिसीजचा पण खूप प्रमाणात अटॅक जो असतो तो कमी होतो. तसेच मायक्रोसिल जे आहे याच्यासाठी आम्ही पावडरीसाठी आणि डाउनीसाठी प्रिव्हेंटिव्ह एक वापरत असतो. तसेच फिमिगेशनसाठी किंवा ड्रीपमधून पण देतो त्याला. हां, या पद्धतीने आम्ही एकंदरीत रॅकॉल्ट ॲग्रीटेकचे जे प्रोडक्ट आहेत ते वापरतो. आपल्या फार्मचं नाव काय सर? प्रांजल रोजेस. आपला मोबाईल नंबर? 8975897190. तुम्ही जे प्रोडक्ट वापरता याच्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाय आहात का? खूप चांगले प्रोडक्ट आहेत आणि आम्ही समाधानी आहेत. जे प्रोडक्ट वापरल्यानंतर आहे ना क्रॉपमध्ये तर सुधारणा होतेच आणि आम्हाला स्प्रेमध्ये येणारा जो खर्च आहे किंवा रोगराईवर येणारा खर्च जो आहे ना तो कमी येतो. साधारणतः 20 ते 30% पेक्षाही जास्त कमी येतो. म्हणजे चिलेटेड प्रोडक्ट आमचे बेस्ट आहे. स्प्रेवेल जे आहेत हे सिलिकॉन बेस्ड पेनिट्रंट आहे, स्प्रेडर आहे, सर्फेक्टंट आहे. यांचे पण रिझल्ट त्यांना चांगले आले आहेत असं त्यांनी सांगितलं. मायक्रोशील्ड पण मार्केटमध्ये भरपूर हायड्रोजन पेरॉक्साईड आहेत, पण आमच्या कंपनीचं जे हायड्रोजन पेरॉक्साईडचे बेस्ट रिझल्ट आहे तसं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि न्यूट्रिबिल्ड सिलिकॉन वापरल्यामुळे त्यांचा 20 ते 30% जो पेस्टिसाईडवरचा खर्च आहे, इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम हे करतं. त्यामुळे तो खर्च त्यांचा कमी झालेला आहे ते आढळत आहेत. मागच्या किती वर्षापासून काम करताय सर आपण फ्लोरिकल्चरमध्ये? फ्लोरिकल्चरमध्ये गेले 16 ते 17 वर्षांनी या क्षेत्रामध्ये काम करतोय. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आमच्या प्रोडक्टबद्दल? चांगले प्रोडक्ट आहेत. रॅकॉल्ट ॲग्रीटेकचे जेवढेही प्रोडक्ट आहेत आम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून वापरतोय. आम्हाला नेहमीच त्याचे फायदे झालेले आहेत. सिलिकॉन असेल, स्प्रेविल असेल, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट तर बेटर आहे. काही सल्फेट फॉर्ममध्ये आधी विरघळायचे नाही, काय बरेचसे प्रॉब्लेम यायचे. आपण कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाही, पण आम्हाला जे फायदेशीर आहेत त्यांना ज्याचा आम्हाला भरपूर फायदा भेटतो त्यांचा आवर्जून आम्ही सांगणार आणि इतर शेतकऱ्यांनी पण ते वापरावं. आणि पर्सनली आमचं एक म्हणणं की आम्ही खूप आज समाधानी आहेत. थँक्यू सर. धन्यवाद.